छत्रपती संभाजीनगरमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। ही प्रतिकृती गव्हापासून साकारलेली आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक या परिसरामध्ये ही भव्य अशी प्रतिमा दिसत असेल। कारण या ठिकाणी आमदार विलास भुमरे प्रतिष्ठानच्या वतीनं जयकिशन कांबळे यांनी ही प्रतिमा साकारलेली आहे। गव्हापासून 3.5 क्विंटल गहू जो आहे तो या ठिकाणी वापरलेला आहे आणि या गव्हापासून सुंदर अशी छत्रपती संभाजी महाराजांची ही प्रतिमा जी आहे ती साकारलेली आहे। आणि या गव्हाचा उपयोग जो आहे तो नंतर पशुपक्ष्यांसाठी आणि ज्यांना याची जे गरजू आहेत त्यांना हे गहू दिले जाणार आहेत। म्हणजे कुठेतरी असा स्तुत्य उपक्रम बनवण्यात आलेला आहे की त्या माध्यमातून हे कुठल्याही प्रकारचं वाया जाणार नाही, मात्र पक्ष्यांना कुठेतरी जीवनदान मिळेल। म्हणजे त्यांच्यासाठी हे 2 नाणे जातील आणि त्यासोबतच जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हे गहू जाणार आहेत। म्हणजे आपण पाहताय छत्रपती संभाजीनगरमध्ये सुंदर अशी प्रतिकृती जी आहे ती साकारलेली आहे आणि ही प्रतिकृती साकारल्याच्या नंतर यातून कुठेतरी चांगला संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेला आहे। कारण आपण पाहता काही ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात, मात्र काही उपक्रम असे असतात की ते सर्वसामान्यांच्या लक्षात राहायला पाहिजेत, त्यांच्या नजरेमध्ये यायला पाहिजेत। ज्यांनी ही प्रतिकृती साकारलेली आहे किंवा ज्यांची ही संकल्पना आहे ते जयकिशन कांबळे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारूयात त्यांची काय भावना आहे, काय भूमिका आहे, काय त्यांना म्हणायचं आहे। भाऊ, काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी ही प्रतिकृती साकारलेली आहे, यामागचा काय उद्देश आहे आणि का साकारली? आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त शहरामध्ये कुठेही पुतळा नव्हता। पुतळा आहे पण बांधकाम चालू असल्यामुळे अभिवादनाची खूप धावपळ होत होती आणि काहीतरी आगळं वेगळं स्वरूपाचं अभिवादन या संभाजी महाराजांना व्हावं अशा माध्यमातून संभाजी महाराजांची 368वी जयंतीनिमित्त 3 क्विंटल 68 किलो गव्हापासून ही छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा तयार करण्यात आली आहे आणि एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं अभिवादन या ठिकाणी या संभाजीनगरमध्ये विलास बापू भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आहे। बरं, याला किती मेहनत लागली, किती वेळ लागला, कशी ही संकल्पना साकारली आणि हेच का तुमच्या लक्षात आलं की गव्हापासूनच बनवायची? आपण प्रत्येक वेळी काहीतरी अन्नधान्यापासून मागे बिस्किट पुढापासून शिवरायाची प्रतिमा बनवली होती, बाबासाहेबांची तांदळापासून केली होती आणि संभाजी महाराजांची आज गव्हापासून केली। याचं कारण आमचे जे एक कलाकार आहे उद्देश पगड पाटील यांनी ही कलाकृती बनवली आहे आणि याला पूर्णपणे 1 दिवस लागतो आणि हे जे गहू आहे हे गोरगरिबांना पशुपक्ष्यांना वाटण्यासाठी कामं येतात, त्यात कुठेही उपयोग फेकण्यात होत नाही। त्या अनुषंगाने ही प्रतिमा संभाजी महाराजांच्या नावाची असल्यामुळे संभाजी महाराज असल्यामुळे एकही लढाई न हरलेला हा राजा आहे आणि या राजाची प्रतिमा गहू कुठेही न उपयोगात यावा, कुठेतरी उपयोगात यावं या अनुषंगाने आम्ही हे केलं होतं। नक्कीच आपण पाहताय हा उपक्रम जो आहे तो आगळा वेगळा बनवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजेच मराठवाड्यातील ही भव्य अशी प्रतिमा जी आहे ती या ठिकाणी गव्हापासून साकारण्यात आलेली आहे। म्हणजेच एक चांगला संदेश जात आहे आणि त्या संदेशासोबतच कुठंतरी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजेच हे जे गहू आहेत हे पशुपक्ष्यांना दिले जाणार आहेत। म्हणजे त्यांच्या पोटाची ही भूक भागती आहे आणि त्यानंतर गरजू जे आहेत त्या गरजूंना सुद्धा या ठिकाणी हे गहू जे आहेत ते धान्य जे आहे ते दिले जाणार आहेत। त्यामुळे या उपक्रमाचं कौतुक केलं जातं आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य अशी ही प्रतिकृती साकारलेली आहे। म्हणजेच गव्हापासून या ठिकाणी भव्य असं छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे। त्यामुळं या उपक्रमाचं कौतुकही छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये केलं जात आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।